लेट्स मेक हाय प्रोटीन पालक पराठाज. गव्हाचं पीठ, बेसन आणि हाताला येतील ते मसाले बघा तिने कसे घातले आहेत. त्याच्यानंतर कसुरी मेथी चोळून ती टाकते तंबाखू चोळल्यासारखी. त्यानंतर तिने त्याच्यामध्ये तशाच प्रकारे ओवा टाकलाय, भरपूर पालकाची पेस्ट टाकल्यानंतर दही आणि कोथिंबीर घालून तिने सगळं ते मळून घेतलंय. आलं आणि लसूण विसरली होती त्यामुळे ते नंतर टाकलं तिने. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिने भरपूर असं पनीर घातलेलं आहे तिच्या भाषेमध्ये. चिरडून घातलंय. स्टफिंग करून पण तुम्ही ते घालू शकता, पण आळस असल्यामुळे मी ते चिरडूनच घातलंय. स्टफिंग नाही केलेलं, त्याच्याने त्याची प्रोसेस टाइम खूप वाढेल म्हणून. स्टफिंग करून तिला फक्त पुरणाच्या पोळ्याच करता येतात. पराठे तिने आजपर्यंत कधी केले नाही आहे. पण नुसतेच पराठे कसे खाणार, त्याच्यामुळे त्याच्यासोबत तिने मस्त एक भाजी करायचं ठरवलं, जी की मी केलेली आहे. त्याच्यामध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता वगैरे घालून, कांदा घालून आणि शिमला मिरची घालून तुम्ही परतवून घ्या. त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि दही घाला. नंतर गरम मसाला घालायचं विसरू नका. थोडं बेसन घालणं गरजेचं आहे, म्हणजे दही मिळून येतं. आणि ही भाजी त्यांनी बनवलेली आहे कारण की हे शूट मी केलेलं आहे. ऑल्सो ही रेसिपी जी आहे ती मला वैष्णवीने सांगितली. तिच्या घरी गेली होती मी, त्यावेळेला तिने मला खाऊ घातलं आणि मला हे खूप आवडलं. सो क्रेडिट गोज टू हर. आणि हे सगळं सुमतीने माझ्यासाठी केलं, त्यामुळे थँक्यू सो मच. बाय.